ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. एके दिवशी काही गवळणी मिळून यमुनेला निघाल्या. काही घाईघाईत पुढे गेल्या. काही बायका बोलत बोलत सावकाशपणे मागे येऊ लागल्या. राधा कृष्ण कुठे दिसतो का म्हणून भराभर पावले टाकीत जात होती. तिचे मन गोपाळात खेळणाऱ्या कृष्णाच्या ठिकाणी गेल्यामुळे तो खेळ सोडून पळत पळत आला आणि राधेची वाट अडवू लागला. आपले मनोगत पूर्ण झाल्याबद्दल राधेला अत्यंत आनंद झाला. तरी लोक लज्जेस्तव वाट सोड बाबा, वाट सोड असे म्हणून ती उजवीकडे वळली. पण कृष्ण तिला पुढे जाऊ देईना. त्यावर ती डावीकडे वळली. तिथेही तो वाट अडवू लागला. जरी कृष्ण दर्शनाने ती तृप्त झाली होती तरी पुढच्या बायका लांबवर गेलेल्या पाहताच राधा भराभर पावले टाकीत जाऊ लागली. मागच्या गवळणी घरी जाऊन सासूला माझ्या चाहड्या सांगतील तर मला मिळालेला कृष्ण दर्शनाचा आनंद एका क्षणार्धात नाहीसा होईल या भीतीने किशन की प्यारी राधा बोले, प्रेम कीर्ते हे न्यारी कन्हैया, बार बार कर जोरत तुमको मत करना मगरूरी, जात रही हो जमुना जल भरन मत कर मस्करी मेरी, श्याम मुरारी कलिमलहारी मैं हो दासी तुम्हारी. तोच कृष्ण पळाला आणि पूर्ववत गोपाळांच्या मेळ्यात खेळू लागला. एके दिवशी कृष्णाला मांडीवर घेऊन बसण्याची राधेला लहर आली. लगेच काही बायकांना जमवून ती त्यांना म्हणाली, आज आपण नावेत बसून यमुना विहार करूया का. तिचे ते म्हणणे सर्व गोपींना पसंत पडले. दुसरे दिवशी सकाळी सर्वजणी मिळून यमुनेतीरी गेल्या. प्रथम कृष्णासह राधा नावेत जाऊन बसली. त्यावर भीमा, गंगा, यमुना, नर्मदा, शरयू, मोहिनी, आनंदी, सुंदरी, सुभद्रा, सावित्री, पार्वती, लक्ष्मी, सुनंदा, तुळशी, रुक्मिणी याही नावे चढल्या. प्रत्येकीने थोडा थोडा वेळ नाव वल्हविण्याचे ठरविले. ती नाव फुटकी होती त्यामुळे तीत हळूहळू पाणी येऊ लागले. तेव्हा गोपी बोळा घालून छिद्र झाकण्याचा प्रयत्न करू लागल्या तरी पाणी अधिकच येऊ लागले. त्यावर राधेने कृष्णाला कडेवर घेतले. थोड्या वेळाने गुडघ्यापर्यंत पाणी आले तेव्हा त्यांनी नाव परतविण्याचा विचार केला. इतक्यात कमरेपर्यंत पाणी आलेच. त्यावर तिने कृष्णाला खांद्यावर घेतले. जेव्हा गळ्यापर्यंत पाणी आले तेव्हा मात्र राधेसह सर्वजणी घाबरून गेल्या आणि मनमोहना, मधुसूदना, यापुढे तुला जतन करणे आमच्याने शक्य नाही असे म्हणून रडू लागल्या. कृष्ण म्हणाला, रडता कशाला ग. डोळे मिटून देवाची स्वस्थपणे थोडा वेळ प्रार्थना करा. त्याप्रमाणे त्यांनी केले. तोच नाव तीरावर पोहोचली. त्यावर सर्वजणी नंदवाड्याकडे आल्या. राधेने कृष्णाला यशोदेच्या स्वाधीन करून यमुना विहाराची हकीकत सांगितली. तेव्हा यशोदेने मीठ मोहरी आणून कृष्णाची दृष्ट काढली आणि त्याला उचलून घेतले. एके दिवशी यशोदा कामात गुंतली असता बळीराम धावत धावत आला आणि काकी, कृष्ण माती खात आहे पहा असे म्हणाला. तेव्हा हातातील काम जसेच्या तसे टाकून यशोदा पळत पळत अंगणात गेली. त्या समयी कृष्ण चेंडू खेळत होता. त्याचे जवळ जाऊन यशोदा म्हणाली, काय रे, माती खालीच वाटते, तोंड उघड पाहू. लगेच कृष्णाने तोंड उघडले. तेव्हा त्याच्या तोंडात तिला ब्रह्मांड दिसले. पण लगेच त्या गोष्टीचा विसर पडून ती चल जेवायला म्हणून त्याला कडेवर घेऊन स्वयंपाकघरात गेली. कृष्णाची अगाध करणी पाहिली की कृष्ण साक्षात परमेश्वर आहे म्हणून सहज यशोदेचे हात जोडले जात असत. पण पुत्रसुखाचा आनंद तिला भोगता येणार नाही म्हणून कृष्ण लगेच तिच्यावर मायेचे पांघरून घाली. त्यामुळे
कृष्ण देव आहे ही भावना तिची नाहीशी होई. एके दिवशी बळीराम खेळ संपवून पळत पळत आला आणि यशोदेच्या मांडीवर बसला व कृष्णाला उद्देशून ही माझी आई असे म्हणाला. तेव्हा कृष्ण जमिनीवर लोळण घेऊन मोठमोठ्याने रडू लागला. त्यावर नाही रे बाळ, नाही, मी त्याची आई नाही, तुझीच आई आहे हं. अशा प्रकारे यशोदेने समजूत घातल्यावर कृष्ण उड्या मारीत बळीरामासह खेळायला गेला. दोघांनी कावळे चिमण्या धरू जावे, वासरांच्या मागे लागावे आणि वाट अडखळून पडावे. मधून मधून धापा टाकीत उभे राहावे. कृष्णाने म्हणावे, मी पर्वत उचलीन आणि बळीरामाने म्हणावे, मी पृथ्वी उचलीन. याप्रमाणे उभयतांचा खेळ चाले. तो खेळ पाहता पाहता नंद यशोदा तसेच सारे गोकुळवासी आनंद सागरात बुडून जात असत. अशा प्रकारे गोकुळात यांची ब्रह्मानंदांची लुटालूट चालली आहे. पण तिकडे मथुरेत पुढे ओढवणाऱ्या घोर संकटातून आपण कसा पार पडेन अशा विचाराने कंस सरफडत आहे. राधेकडे जाण्याचे बंद झाल्यापासून कृष्ण रोज सवंगड्यांसह कदंबाच्या झाडाखाली खेळण्यास जाई. ही गोष्ट राधेच्या लक्षात येताच एके दिवशी ती कृष्णाला भेटण्याच्या उद्देशाने पाण्याला जाता जाता मुद्दाम कदंबाच्या झाडाकडे वळली. गोपाळांच्या मेळ्यात खेळत असलेला कृष्णाला पाहून तिला अत्यंत आनंद झाला. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. ती डोळे पुसू लागली. इतक्यात कृष्ण कदंबाच्या झाडाआड लपला. राधेने डोळे उघडले तेव्हा तिला कृष्ण दिसेना म्हणून ती चरफडू लागली. त्यावर कृष्णाला गाणे आवडते असे म्हणून गाण्याच्या रूपाने ती आपले मनोगत व्यक्त करू लागली. तुझसाठी मी आले धावून, कान्होबा कुठे अससी तू लपून. सासू सासरा निजलेली पाहून, यमुनेच्या पाण्या मिसे करून. आले तशीच दार पुढे लोटून, घरधनी गेला बाजारा लागून. एक वेळ करी कलिमल दहन, विनविते दोन्ही कर जोडून. राधेच्या या गाण्याला भुलून कृष्ण तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, राधे, हे बघ मी आलो. राधेने डोळे उघडले. तिची थोडी करमणूक करण्यासाठी तो म्हणाला, राधे, मी लहान आहे, तू कितीतरी मोठी आहेस. तेव्हा मी पळतो, तू मला पकडशील काय? चल. असे म्हणून कृष्ण पळाला. त्याच्या मागोमाग राधा धावू लागली. कदंबाच्या झाडाभोवती दोघेही घिरट्या घालू लागले. पण राधेच्या हातात कृष्ण सापडला नाही. उभयतांमध्ये 2 हात अंतर राहून सुद्धा राधेकडून कृष्ण पकडला गेला नाही. ती दमून गेलेली पाहून कृष्णाला तिची दया आली. लगेच तो तिच्या समोर येऊन मुरली वाजू लागला. राधा म्हणाली, कृष्णा, तू माझ्या घरी कधी येणार? तू आल्याशिवाय माझे हृदय शांत होणार नाही. कृष्ण म्हणाला, येणार येणार येणार. आता झाली ना तुझी इच्छा पुरी, तेव्हा तू घरी जा. त्यावर राधा पाण्याला गेली. कृष्ण गोपाळांसह घरी परतला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.